स्वप्नात रंग भरताना भाग 55. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. चल झोप आता. जास्त कसला विचार करू नकोस. आता सगळं चांगलं होणार आहे. वाईट विचार मनात आणायचा नाही आता. शुभम रुहीला म्हणाला. रुही. दमल्यामुळे शुभम लगेच झोपी गेला. पण रुहीला मात्र झोप लागत नव्हती. एक अनामिक हुरहुर तिच्या मनाला लागून राहिली होती. वारंवार तिला काहीतरी घडणार अशी भीती वाटत होती. विचार करतच तिला कधी झोप लागली तिला समजलंच नाही. आता पुढे. तर इकडे बारमध्ये दिव्या रोहन जहागीरदारसोबत पेग घेत बसली होती. तुला काय वाटलं मी तुला असंच सोडेल का? मी बर्बाद झालो तरी चालेल, पण तुलासुद्धा मी नीट जगू देणार नाही. समजलं का मिस दिव्या तुला? रोहन रागात दिव्याला म्हणाला. अरे कूल रे, कूल हो कूल. इतका का लोड घेत आहेस तू? तुला म्हणलं ना सगळं नीट करणार मी. या दिव्यावर विश्वास ठेव. ही दिव्या सगळं नीट करणार. मी शुभमला बर्बाद करूनच दाखवेल तुला. दिव्या शुभमला म्हणाली. मला फक्त त्या भोसलेला बर्बाद नाही करायचं. त्याची ती बायको पण पाहिजे मला. आता खूप जीव जडला आहे ना त्याचा तिच्यावर. तिला त्रास देऊन त्याला त्रास द्यायचा आहे मला. रोहन ओठांवर जीभ फिरवत म्हणाला. ओह अच्छा, म्हणजे तुला पण ती आवडली काय ती भिकारी? दिव्या. आवडली नाही, मला फक्त ती पाहिजे. रोहन डोळा मारत म्हणाला. ओके, डोंट वरी, भेटून जाईल तुला ती लवकरच. दिव्या हसतच म्हणाली. सकाळी नेहमीप्रमाणे रुहीला लवकर जाग आली. रोजसारखं रुही थोडा वेळ गॅलरीमध्ये गेली. थोडा वेळ गॅलरीमध्ये थांबून फ्रेश होऊन रुही खाली आली तर देवपूजा आधीच झाली होती. देवाच्या पाया पडून रुही किचनमध्ये गेली तर तिथे आधीच लताताई, मंगलताई, आई आणि मावशी किचनमध्ये काहीतरी करत होत्या. काय बनवत आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान वास सुटला आहे, रुही किचनमध्ये येतच म्हणाली. आज सगळेजण आहे तर म्हटलं मस्तपैकी मिसळपाव आणि बटाटा भजी करू, आई म्हणाल्या. अरे वा, भारीच आहे मग. आज मज्जा आहे, रुही हसत म्हणाली. रुही, तू गार्डनमध्ये आपल्या नाश्त्याची तयारी कर. तसं रामूला सांगितलं आहे मी, पण तू लक्ष पण दे. आज गार्डनमध्ये बसून नाश्ता करू सगळे आहेत तर. तू टेबल लावून घे नीट, आई रुहीला सांगत म्हणाल्या. हो आई, मी बघते सगळं. तुमचं इथलं झालं की सांगा, मग मी सगळ्यांना बोलवून आणते. रुही. हो आई. रुहीने बाहेर येऊन सगळी सोय केली. तोपर्यंत घरात मिसळ तयार झाली होती. तोपर्यंत हळूहळू सगळे जमा झाले. काय गं रुही, तू आम्हाला सांगितलं मिसळ तयार आहे, तर कुठं आहे मिसळ? बाबा रुहीला म्हणाले. येतच आहे बाबा, 5 मिनिट वेट करा. ते बघा आली का मिसळ? रुही दारातून येणाऱ्या लेडीजकडे बघत म्हणाली. किती उशीर, इतका वेळ लागतो का तुम्हाला? द्या आता लवकर वाढा. मिसळ मंगल वहिनींनीच केली ना, स्पेशल कोल्हापुरी? बाबा मंगलताईंकडे बघत म्हणाले. हो भाऊजी, मीच केली आहे, मस्तपैकी झणझणीत. मंगलताई हसतच म्हणाल्या. हे धरा, आधी तुम्हीच घ्या. अभिची आई हसत बाबांना म्हणाली. वा, एकदम मस्त झणझणीतच झाली आहे मिसळ, बाबा म्हणाले. हो ना वहिनी, खूप सुंदर चव आहे बरं तुमच्या हाताला, संजय मंगलताईंना म्हणाले. सगळेच मिसळची तारीफ करत चवीने खात होते. नाश्ता करून सगळे थोडा वेळ तिथेच गार्डनमध्ये बोलत बसले. चला, आता शुभम रुहीचं लग्न झालं की मग अभि आणि साक्षीचं लग्न करून टाकायचं. शेखर
साक्षी आणि अभिच्या लग्नाचा विषय काढत म्हणाले. हो ना, आता मला पण घरामध्ये सून पाहिजे आहे. घरात मुलगी असली की कसं घर भरल्या भरल्यासारखं वाटतं. नाहीतर हा अभि कायम बाहेरच असतो आणि हे तर आता 4-5 वर्षांनी इथे आले आहेत. मग मी घरामध्ये एकटीच असते. घर खायला उठतं मला. मंगलताई बारीक चेहरा करत म्हणाल्या. तुमच्यासारखंच माझं पण आहे मंगलताई. तुमची तरी कमीत कमी सून तयार आहे. मला तर अजून सून शोधायची आहे. पण त्याच्या आधी मला माझ्या मुलाला लग्नाला तयार करावं लागणार. लताताई चेहरा पाडत म्हणाल्या. अहो काकू, इकडे तिकडे सून शोधायची काय गरज? ही आहे ना आपली शुभ्रा. हिलाच घे की सून करून. साक्षी शुभ्राकडे बघत लताताईंना म्हणाली. साक्षी असं बोलताच सगळेजण साक्षीकडे बघायला लागले. शुभ्रा तर साक्षीकडे खाऊकी घेऊ या नजरेने बघत होती. साक्षीने सगळ्यांकडे बघितलं तर सगळे तिच्याकडे बघत होते. मी तर असंच म्हणाले. सॉरी. कसं तरी हसत साक्षी म्हणाली. असंच नाही, तू तर अगदी माझ्या मनातलं बोललीस. लता काकू साक्षीला म्हणाल्या. हो, आणि माझ्यासुद्धा मनातलं बोललीस. संजय साक्षीकडे बघत हसत हसतच म्हणाले. अरे वा, मग हे छानच आहे की. साक्षी पुन्हा हसत म्हणाली. हो, पण आपल्याला वाटून काय फायदा? ज्यांना करायचं आहे त्यांचा होकार नको का? लता काकू तोंड पाडत म्हणाल्या. अहो काकू, मग विचारा ना, इथेच तर आहेत दोघं. साक्षी मुद्दाम शुभ्राकडे बघत म्हणाली. मग काय समीर, तुझ्या मनात काय आहे सांग मला. जर तुला दुसरं कोणी आवडत असेल तर तसंसुद्धा सांग. संजय समीरला म्हणाले. तसं काही नाही बाबा. जर तुम्ही तयार असाल तर मी सुद्धा तयार आहे. समीर गालात हसत म्हणाला. ये समीर हो म्हणाला तसं अभि आणि साक्षी तर जोरातच ओरडले. आणि शुभ्रा तुझं काय? तू आहेस का तयार? तू जर हो म्हणालीस तरच आम्ही पुढे बोलणं करल. तुझ्या मनाविरुद्ध आम्हाला काहीच करायचं नाही. लता काकू शुभ्राला म्हणाल्या. सांग, तू तयार आहेस का माझ्या समीरसोबत लग्न करायला? लता काकू शुभ्राला म्हणाल्या. यावर शुभ्राने मान हलवून होकार दिला आणि बाबांच्या गळ्यात जाऊन तोंड लपवून बसली. यावर मात्र सगळेच खळखळून हसले. मग श्रीकांत, तू आणि शारदा वहिनी, तुम्ही दोघं तर तयार आहात का? संजय आईबाबांना विचारत म्हणाले. आम्हाला काही प्रॉब्लेम असेल जर माझी मुलगी तुझ्या घरात आली तर मला तिचं काहीच टेन्शन राहणार नाही. तुझ्या घरात ती कायम आनंदीच राहणार हा विश्वास आहे मला. बाबा हसत म्हणाले. बघा ना, एक मुलगी घरात येत नाही की लगेच दुसरी घरातून जायची वेळ आली. कधी समजलंच नाही. माझी शुभ्रा पण इतकी मोठी झाली आहे. आई डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या. यावर सगळेच भावूक झाले. मग आजपासून डान्स प्रॅक्टिस करायची ना चालू? अभि मुद्दामून विषय बदलत म्हणाला. हो, मग आजपासून सुरू. संजय हसतच म्हणाले. मी काय म्हणत होतो, आता लग्नाला 15 तर दिवस राहिले आहेत. त्यात पण आपण 5 दिवस आधीच राजस्थानला जाणार. मग आपल्याकडे 10 दिवस राहिलेत फक्त. तर सगळे इथेच राहा ना. आपली सोबत प्रॅक्टिस होईल आणि तयारी पण लवकर लवकर होईल. असं पण शेखर, तुला तर आता सुट्टीच आहे. आणि संजय, तू पण माझ्यासारखं ऑफिस मुलाच्या स्वाधीन केलं आहे. मुलं इथून ऑफिसला जातील. आपण बाकीचे तोपर्यंत दुसरी तयारी करून ठेवू. मला असं वाटतं तुम्ही इथे राहावं. म्हणजे घर कसं भरल्यासारखं वाटतं. कोणालाच मी फोर्स करणार नाही. जर तुमची इच्छा असेल तरच. बाबा सगळ्यांना म्हणाले. हो, ठीक आहे. मला तर काही प्रॉब्लेम नाही शेखर. आणि आम्हालासुद्धा इथे राहायला काहीच प्रॉब्लेम नाही. संजय म्हणाले. चला मग आता ऑफिसला निघायचं का? अभिकडे बघत शुभम म्हणाला.
हो चला, लवकर गेलो तर लवकर येईल. अभि, तुम्ही दोघी आज सर्पोदार इंडस्ट्रीजमध्ये येणार आहात ना? चला, तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता जर काही हरकत नसेल तर. समीर साक्षी आणि शुभ्राकडे बघत म्हणाला. रुही लग्नापर्यंत घरीच थांबणार होती, त्यामुळे रुही तिथेच आई बाबा सगळे काका काकू यांच्यासोबत बोलत बसली. क्रमशः रुहीच्या मनात अनामिक भीती, तर दुसरीकडे रोहन दिव्याचा धोकादायक कट. घरात लग्नाचा आनंद, पण बाहेर कोणाची तरी वाईट नजर. पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.